गुड मॉर्निंग. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांटचा लेसन आपण स्टार्ट केलाय आणि त्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन इन लोअर प्लांट हा कन्सेप्ट आपण पाहिला. तर त्याच्यामध्ये जे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं किंवा व्हेजिटेटिव्ह प्रपॅगेशन, तर त्याच्यावर काही क्वेश्चन महत्वाचे राहतील ते तुम्हाला नंतर मी लिंक मध्ये पाठवेल. तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जर विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे, यू हॅव टू राईट इन रिलेटेड विथ दी प्लांट्स. ठीक आहे. त्याच्यात मग नॅचरल मेथड आणि आर्टिफिशियल मेथड हे सगळं आपण डिस्कस केलंय. आता जो नवीन टॉपिक आहे ज्याच्यावर तुम्हाला बरेचसे न्यूमरिकल एमसीक्यूज विचारतात आणि हो थेरी तर आहेच आहे, तर तो कन्सेप्ट चालू करायचा आहे दॅट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन इन द प्लांट्स. ठीक आहे. एक तर याचं बोर्डचं स्कोरिंग पण जास्त राहील आणि ऑब्जेक्टिव्ह तर आहेच. आता डायरेक्टली स्टार्ट करू आपण. प्लांट आणि ॲनिमलच्या रिप्रोडक्टिव्ह कम्पॅरिझन मध्ये जर आपण पाहिलं तर एक बेसिक डिफरन्स सगळ्यात पहिले लक्षात घ्या. जनरली कोणताही ॲनिमल असेल, हायर ॲनिमल जर आपण पाहिले तर रिप्रोडक्शनच्या अगोदरची प्रोसेस काय राहते, गॅमिट्स तयार होतात. हे बेसिक आहे. तुम्हाला सेल डिव्हिजन मध्ये मी ऑलरेडी सांगितलंय का मिओसिसच्या नंतर ज्या डॉटर सेल्स बनतात दॅट आर कॉल्ड एज दी गॅमेट्स किंवा आपण त्याला रिप्रोडक्टिव्ह सेल म्हणतो. तर ही एक जनरल प्रोसिजर झाली. पण प्लांट जेव्हा आपण कन्सिडर करतो रिप्रोडक्शन इन द प्लांट, तेव्हा गॅमिट डायरेक्टली तयार न होता गॅमिटच्या अगोदर सुद्धा एक प्रोसेस राहते आणि तीच प्रोसेस असते स्पोर फॉर्मेशन. त्याच्यामुळे हा महत्वाचा डिफरन्स लक्षात ठेवा तुम्ही. पेपरमध्ये विचारलं किंवा तुम्हाला एक मार्कासाठी कशाही पद्धतीचा रिप्रोडक्शनचा क्वेश्चन आला तर ह्या स्टेप महत्वाच्या आहेत की फर्स्टली देर इज अ फॉर्मेशन ऑफ स्पोर. स्पोर काय ते आपण पाहूच, आणि त्याच्यानंतर काय तयार होतात गॅमिट, आणि नंतर कधी ते फर्टिलायझेशन, झायगोट आणि बाकीच्या प्रोसेस. तर बिफोर स्टार्टिंग द सेक्शुअल रिप्रोडक्शन तुम्हाला एका टिपिकल प्लांटमध्ये कोणत्याही प्रकारचं एखादं हायर प्लांट असेल जे आपण आपल्या सिलेबस मध्ये कन्सिडर करून राहिलो, एंजिओस्पर्म्स. म्हणजे कोणते प्लांट आपण क्लासिफिकेशन पाहिलाय, लोअर प्लांट, हायर प्लांट, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म. तर एंजिओस्पर्म जे म्हणतो आपण दे आर कॉल्ड एज दी फ्लावरिंग प्लांट. याला काय म्हणतो आपण, फ्लावरिंग प्लांट. आणि या प्लांटच्या पूर्ण लाईफ सायकल मध्ये जशी आपण सेल सायकल पाहतो, सेलची लाईफ सायकल, तशा प्लांटच्या लाईफ सायकल मध्ये 3 फेजेस असतात. कोणकोणत्या फेजेस राहतात, व्हेजिटेटिव्ह और जेविनाइल फेज. काय टेन्शन घ्यायचं नाही, एकदम सिंपल चॅप्टर आहे. हा फक्त मोठा आहे. जशा आपल्या लाईफ मध्ये आपण वेगवेगळे स्टेजेस राहतात. चाइल्डहुड स्टेज, त्याच्यानंतर यंग म्हणतो का आपण मॅच्युरिंग एज असते, आणि सगळ्यात शेवटची जी असते त्याला आपण म्हणतो ओल्ड एज. तसंच प्लांट मध्ये असेल. तर स्टार्टिंगची जी फेज आहे, सीड पासून जेव्हा एखादं सीडलिंग किंवा एखादं प्लांटलेट तयार होते, तो जो फेज आहे त्याला तुम्हाला काय म्हणायचं आहे, तो व्हेजिटेटिव्ह फेज किंवा ज्युविनाइल फेज. याचं सिंपल मिनिंग होते पिरियड ऑफ ग्रोथ. ज्या फेज मध्ये प्लांटचा ग्रोथ रेट हा जास्त असेल त्याला म्हणायचं तुम्हाला कोणता पिरियड, व्हेजिटेटिव्ह किंवा ज्युविनाइल. त्याच्यानंतर इट इज फॉलोड बाय रिप्रोडक्टिव्ह और सेक्शुअल फेज. ते नावच इंडिकेट करते की या फेज मध्ये प्लांट मध्ये सेक्शुअल मॅच्युरिटी अटेन होते, आणि मॅच्युरिटी अटेन होणं म्हणजे त्याच्यातले सेक्स ऑर्गन डेव्हलप होणं. मग प्लांट मध्ये 2 टाईपचे ऑर्गन, व्हेजिटेटिव्ह आणि रिप्रोडक्टिव्ह. ॲनिमल मध्ये आपण सोमॅटिक आणि रिप्रोडक्टिव्ह म्हणतो. तर हा जो डिफरन्स आहे, प्लांट मध्ये व्हेजिटेटिव्ह शब्द वापरायचा आहे आणि दुसरे जे ऑर्गन आहेत त्याला म्हणायचं तुम्हाला रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. तर ज्या फेज मध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मॅच्युअर होतात म्हणजे कोणतं ऑर्गन, तर फ्लावरिंग सीझन. ज्या फेज मध्ये प्लांट मध्ये फ्लावर्स येतात त्याला म्हणायचं तुम्हाला सेक्शुअल फेज और रिप्रोडक्टिव्ह फेज. हाच आपल्याला डिटेल मध्ये डिस्कस करायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी कोणता राहील, समजा प्लांट मध्ये मॅच्युरिटी अटेन झाली, फ्लावर्स आहेत, फ्रुट्स आले आणि पूर्ण प्लांट मॅच्युअर झालं, कम्प्लीट डेव्हलपमेंट त्याची झाली, तर हे कशावरून माहित पडते की आता या प्लांटचा सीझन संपलाय.
तर त्याच्यानंतरचा शेवटचा फेज कोणता आहे पहा, तर इट इज कॉल्ड ॲज अ सेनेसंट फेज. लक्षात ठेवा, तुमच्याकरता नवीन शब्द आला. सेनेसन्सचा अर्थ होतो पहा, इट इज द फेज ऑफ डेथ. म्हणजे ज्या पर्टिक्युलर टाइम पिरियडला, ज्या पर्टिक्युलर फेजला प्लांट स्वतःचे जे ओल्ड ऑर्गन्स आहेत, जे मॅच्युअर्ड झाले आहेत, त्याला लूज करतात. लीव्ज असतील तर त्या लीव्ज मधलं क्लोरोफिल लॉस होते, क्लोरोसिस घडते, ते येलो होऊन जातात ते सगळे लीव्ज, आणि त्या प्लांटची डेथ होते. त्याला म्हणायचं तुम्हाला कोणता, सेनेसन्स फेज किंवा सेनेसंट फेज. प्लांट आणि अॅनिमल दोघांमध्ये हा फेज असतो. जसं बर्थ, डेव्हलपमेंट आणि डेथ आहे, तसं ज्युव्हेनाईल म्हणजे बर्थ टू ग्रोथ, रिप्रोडक्टिव्ह म्हणजे मॅच्युरिटी, आणि डेथचा पिरियड म्हणजे कोणता, सेनेसंट. ठीक आहे. आता आपण स्टार्ट करू कोणता, तर सेक्शुअल फेज ऑफ दी फ्लावरिंग प्लांट. आता याच्यावरच फक्त कॉन्सन्ट्रेट करा. मग आता सेक्शुअल फेज मध्ये इंट्रोडक्शन मध्येच तुम्हाला मी सांगितलंय की वी फोकस्ड ऑन द फ्लावर. मग फ्लावरच का, तर अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये, ज्या ज्या प्लांट मध्ये तुम्हाला फ्लावर दिसतात, तर त्या प्लांट मधलं फ्लावर जे ऑर्गन आहे, ते ऑर्गन म्हणजे ऍक्च्युली काय, व्हॉट इज मीन बाय फ्लावर, त्याची डेफिनेशन काय बायोलॉजिकल. तर पहा, लक्षात ठेवा, प्लांटचा जो स्टेम ऑर्गन असतो, पाहिलाय आपण, रूट आहे, स्टेम आहे, लीव्ज आहे, बर्ड्स आहेत, हे सगळे प्लांटचे ऑर्गन्स आहेत. तर यातला जो स्टेम ऑर्गन आहे प्लांट मधला, तो स्टेम स्वतःला मॉडिफाय करतो. पहा, एक फ्लावरची व्याख्या तुम्ही लक्षात ठेवून द्या. फ्लावर मीन्स इट इज द हायली मॉडिफाईड अँड कंडेन्स्ड शूट किंवा स्टेम. शूट आणि स्टेम स्टेमच आहे, पण ते नॉर्मल स्टेम नाही आहे. ज्या स्टेमवरती ब्रांचेस येतात, फ्लावर येतात, ते स्टेम नाही. त्या स्टेमचा काही पार्ट मॉडिफाय झालाय, आणि मॉडिफाईड झालेला पार्ट जो आहे तो शेवटी कंडेन्स्ड होतो, आणि कंडेन्स होऊन त्याचं रूपांतर कशामध्ये होते, फ्लावर मध्ये. जर तुम्ही एखादी ब्रांच पाहिली, पहा, जर तुम्हाला दिसत असेल क्लिअरली, समजा ही एखादी फ्लावरची ब्रांच आहे, तर या ठिकाणी पहा तुम्ही, हा बेसिकली पूर्ण स्टेम आहे. हे स्टेमचे नोड्स, त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं, पण नोड जिथून ब्रांच तयार होते, तर हा जो पॉइंट आहे हा नोड आहे, आणि या नोड पासून ही अशी ब्रांच तयार झाली. पहा, याला आपण सुरुवातीला बर्ड म्हणतो, याला काय म्हणतो, बर्ड. आणि ही बर्ड उमरली, मॅच्युअर्ड झाली का, याच्यापासून तयार होत असते टिपिकल फ्लावर. तर फ्लावर म्हणजे काय आहे, द फ्लावर इज नथिंग बट इट इज द कंडेन्स्ड अँड मॉडिफाईड शूट. हा स्टेमचा पार्ट आहे. आणि लक्षात ठेवायचा, फ्लावरच्या नुसार त्या फ्लावरचा ग्रोथ पिरियड किती आहे, त्या फ्लावरच्या कंडिशन्स कशा आहेत, त्याच्यानुसार त्याचे स्टेम असतात. हा वीक स्टेम आहे, हा काही स्ट्रॉंग वीक नाही, याला आपण वूड, लाकूड नाही म्हणत, हा वीक स्टेम आहे. पण असला तरी याच स्टेमची एक ब्रांच आहे, मॉडिफाईड होऊन त्याचं रूपांतर कशात झालं, फ्लावर मध्ये झालं. ठीक आहे, हे झालं आपलं लोकेशन. आता या फ्लावरचं इम्पॉर्टन्स काय, व्हाय डू यू कॉन्सन्ट्रेट ऑन दी फ्लावर्स, त्याचं महत्व. जसं आपण पाहत असतो का प्रत्येक फेजचं महत्व आहे प्लांटमध्ये. व्हेजिटेटिव्हचं एक स्वतःचं सिग्निफिकन्स असेल, रिप्रोडक्टिव्हचं पण स्वतःचं महत्व असेल, आणि सेनेसनचं पण. ठीक आहे, जे आपल्या सिलेबस मध्ये ते आपण पाहू. फ्लावर आर कन्सिडर्ड ॲज द मोस्ट फॅसिनेटिंग ऑर्गन्स इन द अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म मध्ये सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव्ह, फॅसिनेटिंगचा शब्दशः अर्थ काय होते, मोहित पाडणे. आणि तुम्हाला माहित आहे की फ्लावरचा आणि अट्रॅक्शनचा काय संबंध आहे. ठीक आहे, मी जे बोलतोय त्याचा गैरसमज नका करू. एनसीआरटीच्या बुक मध्ये, टेक्स्ट बुक जर तुम्ही पाहिलं, तर त्याच्यामध्ये डायरेक्टली सिग्निफिकन्स ऑफ फ्लावर म्हणलाय सुरुवातीच्या इंट्रोडक्शन मध्ये. आणि या सगळ्या गोष्टी या एनसीआरटी मधल्याच घेतात आपण. दीज आर ऑल वी हॅव टेकन फ्रॉम एनसीईआरटी बुक. एक तर हा अट्रॅक्टिव्ह आणि महत्वाचा ऑर्गन आहे, इट इज फॅसिनेटिंग. सिग्निफिकन्स काय, इट हॅज द ऑर्नामेंटल व्हॅल्यू, शोभेची वस्तू म्हणून आपण फ्लावरचा यूज करू शकतो. फ्लावर पॉट आपण घरी ठेवतो, इव्हन हॉस्पिटलमध्ये राहतात, एक डेकोरेशन पर्पज करता तुम्ही फ्लावरचा यूज करू शकता. सेकंडली, इट हॅज द रिलिजियस व्हॅल्यू. धार्मिक कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम असेल तर फुलेच्या शिवाय काम जमत नाही, स्वाहा करावंच लागतं. कल्चरल व्हॅल्यू, आपल्या घरी पण आपण जे वेगवेगळे परंपरागत कार्यक्रम घेत असतो, बाबाला घेऊन, सगळ्यांनाच माहित आहे, विदाऊट फ्लावर त्या ठिकाणी
कोणत्याही प्रकारची शोभा येऊ शकत नाही. अँड लास्टली, फ्लावर इज द साइन ऑफ लव, हॅपीनेस अँड ग्रीफ. ठीक आहे, याला काही मी डिस्क्राईब करत नाही, कारण हे सगळी इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत आलेलीच असेल. हॅपीनेस, एक आनंदाच्या क्षणी पण आपण फ्लावरचा वापर करू शकतो. आणि ग्रीफ, जर समजा तुम्हाला एखादा शोक प्रकट करायचा असेल, समजा एखाद्याची मयत असेल, डेथ असेल, तुम्हाला जेव्हा काही सेलिब्रिटीची डेथ होते, मोठमोठ्या व्यक्तींची, तेव्हा ते फुलं वगैरे त्याच्यावरती चढवतात, है ना. किंवा मग जे ख्रिस्ती लोक राहतात, ख्रिश्चन लोक, त्यांना पण एक एक त्यांची एक ट्रॅडिशन बनली आहे की फ्लावर त्या ठिकाणी ते नेतात. तर याचा अर्थ, दीज आर द डिफरंट सिग्निफिकन्स ऑफ द फ्लावर. आता हे झालं इन जनरल. आपल्याला रिप्रोडक्टिव्ह व्हॅल्यू कोणती आहे फ्लावरची ती पाहायची. सो नाव अ टिपिकल फ्लावर इन रिप्रोडक्शन. काय महत्व असेल याचं, काय यालाच रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणायचं आहे. ऍक्च्युली रूट पासूनही नवीन प्लांट तयार होते, स्टेम पासूनही होते, आणि हीच कॅपॅसिटी लीव्स मध्ये आहे. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये पाहिलाय आपण, सगळे एक्झाम्पल्स आहेत तुम्हाला सांगितलंय. मग फ्लावरलाच रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन का म्हणायचं आहे, कारण हा डायरेक्टली कशामध्ये इन्व्हॉल्व होतो, इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि या रिप्रोडक्शनच्या मुळे व्हेरायटीज क्रिएट होतात. काय क्रिएट होतील, व्हेरायटीज. आणि एक मुद्दा लक्षात ठेवा, पहा, ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये व्हेरायटी असेल, व्हेरिएशन्स येत असतील, तोच लिव्हिंग ऑर्गॅनिझम एन्व्हायरमेंट मध्ये सर्वाईव्ह होतो आणि जास्तीत जास्त काळ टिकून राहू शकतो. डार्विनचा नियम आपण पाहिला होता, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. जे ऑर्गॅनिझम स्ट्रॉंग असतील, व्हेरायबल असतील, ते स्वतःहून म्हणजे त्या एन्व्हायरमेंट मध्ये सर्वाईव्ह होऊ शकतात. तर म्हणून रिप्रोडक्शन जर आहे, तर त्याला फ्लावरला का इन्व्हॉल्व करायचं आहे, बिकॉज इट इन्व्हॉल्व इन द सेक्शुअल अँड इट क्रिएट द व्हेरायटीज. ठीक आहे. आता आपण पाहू, एक टिपिकल फ्लावर जर असेल तर त्याची स्ट्रक्चरल फीचर्स कोणकोणते आहेत, आणि या स्ट्रक्चरचा रिप्रोडक्शन मध्ये काय रोल असेल. ठीक आहे. आता पहा, याचा जर समजा आपल्याकडे जास्वंदाचं फ्लावर असेल तर फारच चांगलं, कारण ते त्याला टिपिकल फ्लावर म्हणतात. एक मॉडेल आहे का त्याच्या साह्यानं प्रत्येक ऑर्गनला तुम्ही व्यवस्थितपणे पाहू शकता. आता मी जसं माझ्या लोकॅलिटीमध्ये मला आढळलं, एक फुल पाहिलं मी, पण याच्यामध्ये सगळे स्ट्रक्चर क्लिअर नाही. ठीक आहे, जर मला सापडलं तर मी त्या जास्वंदाच्या फुलाचा एक व्हिडिओ तुम्हाला स्वतःहून त्याचं लेक्चर घेऊन पाठवून देईल. पण आता एक सध्या ओव्हरऑल पहा. आता एक तर हा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. आता पाहू आपण याचे पार्ट्स. व्हॉट डज अ टिपिकल फ्लावर कन्सिस्ट ऑफ. सगळ्यात पहिले तर इट इज अ मॉडिफाईड शूट, कंडेन्स सुद्धा आणि मॉडिफाईड पण आहे. आता याचं क्लास डिव्हिजन कसं करायचं आहे पहा. टू स्टडी अ टिपिकल फ्लावर, इट कन्सिस्ट ऑफ टू मेन ऑर्गन. फ्लावरला जेव्हा आपण ऑब्झर्व करतो, तेव्हा त्याच्यामध्ये पहा, हे जे फ्लावरचे पार्ट आहेत पहा, these part are present in the groups. एका फुलाला एकच पाकळी आहे आपण असं म्हणत नाही, जनरली पाकळ्या असतात, खूप साऱ्या असतात. पण मला काय म्हणायचं समजून राहिलं, फ्लावरचे जे पार्ट आहेत ते एकापेक्षा जास्त राहतात, अनेक असतात शक्यतो. सो पार्ट्स ऑफ दी फ्लावर आर प्रेझेंट इन दी ग्रुप्स, क्लस्टर मध्ये असतात ते, म्हणून त्याला म्हणायचं तुम्हाला फ्लोरल व्हर्ल्स. पार्ट ऑफ दी फ्लावरला काय शब्द वापरायचा आहे, फ्लोरल व्हर्ल. and these whorls are of the two types. Accessory whorls and essential whorls. कोण आलं रे, essential whorl, बरोबर. मग आता असेसरी आणि एसेन्शियल, जर शब्दशः दोन्हीचं मिनिंग आपण पाहिलं, असेसरी आणि इसेन्शियलचा अर्थ काय होतो, तर दोघांचा अर्थ होतो महत्वाचे. असेसरी सुद्धा महत्वाचा आहे आणि इसेन्शियल तर आहेच आहे, पण डिफरन्स काय आहे, हा गरजेचा आहे आणि याच्याशिवाय कामच नाही भागत, हा पाहिजेच, अत्यावश्यक ज्याला म्हणतो दॅट इज इसेन्शियल. मग कोणकोणते पार्ट आहेत फ्लावरचे ज्याला असेसरी म्हणाल, आणि कोणकोणते आहेत ज्याला इसेन्शियल म्हणा, तो पाहून घ्या. आता accessory whorls are again divided into two types, that is calyx
आणि करोला. आणि जे इसेन्शियल आहेत त्याला म्हणायचं तुम्हाला पहा अँड्रोशियम आणि गायनोशियम. कळून राहिलं तुम्हाला? आता असा डिफरन्स का केलाय तर त्याला रिझन आहे पहा. आपला जो मेन टॉपिक आहे रिप्रोडक्टिव्ह फेज. मग जे फ्लोरल व्हॉल्व्स directly which are involved directly in sexual reproduction, जे फ्लोरल पार्ट डायरेक्टली कशाशी रिलेटेड राहतील सेक्शुअल रिप्रोडक्शनशी, त्याला म्हणायचं तुम्हाला इसेन्शियल. जे महत्वाचे आहेत पण डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह होत नाही है ना, जे गेविट तयार करायचे आहेत त्यांचं फ्युजन करायचं आहे त्याच्यामध्ये या फ्लोरल पार्टचा यूज नसतो, तर अशा पार्टला तुम्हाला म्हणायचं आहे कोणते तर असेसरी विच डू नॉट डायरेक्टली इन्व्हॉल्व. हा शब्द महत्वाचा पण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट त्याचं मिनिंग नंतर पोहोच आपण. तर याचे दोन पार्ट आहेत कॅलिक्स आणि करोला आणि इसेन्शियलचे आहेत अँड्रोशियम गायनोशियम. आता याचं डिस्क्रिप्शन काय. अँड्रोशियम अँड्रॉस म्हणजे मेल, सो इट इज मेल सेक्स ऑर्गन. गायनोशियम गायनोस म्हणजे फिमेल. काही थोडस जनरल स्टडी करायचा. गायनोकोलॉजिस्ट असतात की नाही फिमेल स्त्री तज्ञ ज्याला म्हणतो आपण, तर गायनॉस म्हणजे फिमेल, सो दिस विल बी द फिमेल सेक्स ऑर्गन. परत आता हे जे कॅलिक्स आणि करोला असेसरी हे कुठं प्रेझेंट असतात तर आपण फ्लावरच्या साह्यानं थोडस त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करू. दिस इज द टिपिकल फ्लावर. आता याच्यामध्ये पहा जो मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट तुम्हाला दिसेल फ्लावर मधला, अट्रॅक्टिव्ह फ्लावर जनरली ब्राईटली कलर्ड असतो, कलरफुल असतो, त्याला म्हणायचं तुम्हाला करोला. कोणता म्हणायचा आहे? करोला. मग आता यातला अट्रॅक्टिव्ह पार्ट कसा आहे, हे पूर्ण फ्लावरच लाल दिसतं, लाल आहे. पण या ठिकाणी हे जे तुम्हाला पाकळ्या दिसून राहिल्या ह्या पेटल्स, याला म्हणायचं तुम्हाला पूर्ण कलेक्टिव्ह कोणता आहे, याला करोला म्हणायचं आहे. आणि यातला जो एक एक मेंबर आहे, वन मेंबर, इट इज कॉल्ड ॲज द पेटल. एक पेटल म्हणजे एक पाकळी. अशा कलेक्टिव्ह असतील तर त्याला कोरोला. ठीक आहे. आता या ठिकाणी या फ्लावरच्या खाली इथं कोणत्याही प्रकारचं ग्रीन कलरचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसत नाही. डायरेक्टली सगळा पार्ट कलरफुल आहे, पण ऍक्च्युली फ्लावर मध्ये बर्ड कंडिशन मध्ये किंवा काही मॅच्युअर फ्लावर मध्ये पहा लोअर साईडला ग्रीन कलरचे स्ट्रक्चर असतात. तुम्ही जास्वंदाचं फुल डोळ्यासमोर आणा, समजा हे त्या फ्लावरचा बेस असेल, याला पेडिसिल म्हणतात. पेडिसिल म्हणजे त्याचा स्टॉक. त्या पेडिसिलच्या वरच्या ठिकाणी ग्रीन कलरचे असे स्ट्रक्चर बायफर्गेट होतात आणि ते जवळपास 5 असतात. 5 ग्रीन कलरचे पार्ट असतात आणि असे राऊंड मध्ये प्रेझेंट राहतात. त्याला म्हणायचं तुम्हाला कॅलिक्स. these are the green portion, green whorls. आणि याच्यातला जो एक एक मेंबर आहे त्याला म्हणतात सेपल. या डायग्राम मध्ये तुम्ही पाहू शकता, याला पेडिसेल नाव देऊ आपण. दिस इज द स्टॉक. सगळ्या फ्लावरला स्टॉक असेल त्याची गॅरंटी नाही. ज्यांना स्टॉक असेल त्याला पेडिसिलेट फ्लावर म्हणायचं आहे, आणि ज्यांना स्टॉक नसेल, स्टेम पासून डायरेक्ट फ्लावर तयार झालं विदाऊट स्टॉक, त्याला ससाईल किंवा नॉन पेडिसिलेट फ्लावर म्हणायचं. टॅक्सॉनॉमी मध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्या ह्या येतील. तर ग्रीन कलरचा पोर्शन जो दिसेल तुम्हाला त्याला म्हणायचं तुम्हाला कॅलिक्स. त्यातल्या एक एका मेंबरला म्हणायचं तुम्हाला सेपल. ग्रीन कलरचा आहे म्हणजे काम काय असेल हो, लावा अंदाज. बायोलॉजी मध्ये ज्या बायोलॉजी मध्ये प्लांटचा विचार करताना जर एखाद्या पार्ट मध्ये ग्रीन पोर्शन असेल तर त्याचं सिग्निफिकन्स काय असू शकतं? कोण सांगू शकते? प्रांजली सांगा. फूड मेकर. ग्रीन कलरचा याचा अर्थ हा काय तयार करेल? फूड तयार करेल. ही डायरेक्ट अंडरगो फोटोसिंथेसिस प्रोसेस. म्हणजे मुद्दा क्लिअर करा की प्लांट मध्ये नुसतं लीव्ज मध्ये फूड बनत नाही. ज्या ज्या ग्रीन पोर्शन मध्ये क्लोरोप्लास्ट आहे, म्हणजे बघा रूटचा पार्ट सोडून, रूट सोडून बाकी थ्रूआउट द प्लांट फोटोसिंथेसिस किंवा फूड तयार होते. मस्त. फूड मेकरचा पार्ट काम करेल कॅलिक्स.
करोला अट्रॅक्टिव्ह आहे, मग हा अट्रॅक्ट करेल कोणाला, आपल्याला अट्रॅक्ट करू शकते, पण मेनली करोला अट्रॅक्ट कोणाला करेल माहितीये काय, इन्सेक्ट. ज्या हनीबीज असतात पहा, प्लांट मध्ये एक प्रोसेस असते पॉलिनेशनची. मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलंय की डायरेक्टली गॅमिट नाही तयार होत, गॅमिटच्या अगोदर काय तयार होतात, स्पोर. तर ते स्पोर म्हणजे पोलन ग्रेन आहेत, पोलन ग्रेन ला ट्रान्सफर करणं, कॅरी करणं फ्लावर टू फ्लावर, हे कोणाचं काम आहे, जनरली इन्सेक्ट आहे. त्याच्यात इन्सेक्ट आहेत, बर्ड सुद्धा आहेत, वॉटरही आहे, हवा पण आहे, आपण बनवू शकतो, अॅनिमल्स पण आहेत. तर तो मुद्दा नंतर या चॅप्टर मध्ये येईलच तुम्हाला पॉलिनेशनचा. तर एक क्लिअर करायचा आहे, पॉलिनेशन करता इन्सेक्टला किंवा ॲनिमलला अट्रॅक्ट करणारा ऑर्गन व्हर्ल कोणता असेल तर तो असेल करोला, आणि त्यातला एक एक मेंबर म्हणजे कोणता, पेटल. ओके, हा झाला आता असेसरीज. आता याला आपण डिलीट मारू. त्याच्यानंतर essential valves, these are directly involved in the reproduction, so called as essential. परत त्याच्यामध्ये दोन पार्ट केले आपण, अँड्रोशियम गायनोशियम. ठीक आहे, परत आपण त्या फुलाकडे येऊया. थोडासा ब्राईटनेस कमी यासाठी आहे कारण लाईन गेलेली आहे. तर पहा आता, यातला पेटलचा पोर्शन जर आपण सेपरेट केला असा, कुठेही तुम्ही रिमूव्ह करू शकता. समजा इथून मी असे काढून टाकले हे पेटल्स, तर आतमध्ये पहा एक तुम्हाला व्हाईटिश पोर्शन दिसला का, हा एकदम थ्रेड सारखा आहे, एकदम नाजूक आहे, डेलिकेट आहे. तर हे ऍक्च्युली त्याचं कार्पेल आहे, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन फिमेलचा, गायनोशियम आहे. आणि हे जे पिंक कलरचे किंवा रेड कलरचे दिसेल तुम्हाला थ्रेड्स दिसले, धागे छोटे छोटे, तर याला म्हणायचं तुम्हाला अँड्रोशियम. हे सगळं त्या मोठ्या, ज्या फ्लावरची साईज मोठी असेल तिथंच क्लिअर दिसते, म्हणून टिपिकल फ्लावर आपण मोठ्या साईजच्या फ्लावरलाच म्हणतो पहा. तर असो, तुमच्या लक्षात आलाय की मला काय सांगायचं आहे, की पेटलच्या आतमधला पार्ट मेल सेक्स ऑर्गन असेल त्याला अँड्रोशियम, आणि हा जनरली अशा पद्धतीचा असतो बा. हे पार्ट तुम्हाला डिटेलमध्ये पाहायचे आहे, त्याच्यातले इंटरनल स्ट्रक्चर, त्याच्यात सेल कोणकोणते आहेत, त्यात कोणकोणत्या प्रोसेस घडतात, गॅमिट्स कसे बनतात, हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, तर पहा, कंप्लीट मेल सेक्स ऑर्गनला कलेक्टिव्हली आपण अँड्रोशियम म्हणून राहिलो. आणि याच्यात जर समजा एकापेक्षा जास्त असले म्हणजे ते ग्रुपमध्ये राहतील, तर ग्रुपला अँड्रोशियम, आणि त्यातल्या एका मेंबरला तुम्हाला म्हणायचं स्टेमेन. काय म्हणायचं आहे, स्टेमेन किंवा स्टेमनही म्हणू शकता. सो दिस इज द डायग्राम ऑफ अ सिंगल स्टेमेन. एका स्टेमेन मध्ये परत दोन पार्ट आहेत, एक आहे फिलामेंट, इथं फ्लावरची ब्रांच असेल आणि याला हा स्टेमेन अटॅच आहे, मग ज्याच्या साह्यानं तो तिथं अटॅच होतो त्याला त्याचा फिलामेंट म्हणजे त्याचा स्टॉक बेस. आणि याच्या टीपला जो फुगलेला पार्ट आहे, सोलन पार्ट, याला म्हणायचं तुम्हाला अँथर. सगळ्यात महत्वाचा म्हणजे अँथर आहे. का महत्वाचा असेल हो, कारण या अँथरच्या आतमध्ये असतात पोलन ग्रेन, परागकण, बरोबर. तर हा झाला तुमचा अँड्रोशियम. फ्लावरची डायग्राम आपल्या जी स्टेट बोर्डची टेक्स्ट बुक आहे त्याच्यामध्ये आहे, आणि लेबलिंग केलेलं नाही आहे, ते लेबलिंग तुम्हाला घरी करायचं आहे. इथे तुम्ही पाहू घेऊ शकता, पेडिसेल त्याचा स्टॉक. हा पहा, इसेन्शियल वर्ड मध्ये आपल्याला दोन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन पाहायचे आहेत, एक आहे अँड्रोशियम आणि दुसरा गायनोशियम. तर एक मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जो आहे त्याला आपण सिंगल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला आपण काय म्हणतो, मेलच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला स्टेमेन म्हणायचं तुम्हाला, आणि फिमेलचा जर असेल तर त्याला कार्पेल कन्सिडर करतो आपण. तर एका स्टेमेन मध्ये दोन पार्ट असतात, एक त्याचा सोलन पार्ट, त्याला अँथर म्हणायचं आहे, जिथं पोलन ग्रेन्स तयार होतात, आणि जो स्टॉक आहे त्याला म्हणायचं तुम्हाला फिलामेंट. हे झाली तुमची डायग्राम ऑफ अ सिंगल स्टेमन. इथं पाहू शकता तुम्ही असे मल्टिपल स्टेमेन्स तुम्हाला दिसतील, फिलामेंट आणि त्याचा अँथर. हे त्याचे लेबलिंग पुस्तकात पण तुम्हाला द्यायचे आहेत. त्याच्यानंतर जो सेंट्रली प्लेस पार्ट असेल, या फ्लॉवर मध्ये आपण व्हाईट कलरचा पाहिला,
जर आपण जास्वंदाचं फुल पाहिलं, हिबिस्कसचं फ्लॉवर जर पाहिलं, तर त्याच्यामध्ये डार्क पिंक कलरचा जो सेंटर, हा जो सेंट्रली प्लेस्ड पार्ट असेल त्या हिबिस्कस फ्लॉवर मधला, याला म्हणायचं तुम्हाला कोणता, गायनोशियम, फिमेल सेक्स ऑर्गन. आणि या फिमेल सेक्स ऑर्गनची डायग्राम कशी असतं, हाच पोर्शन मी इथं डिस्क्राईब करू राहिलो. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, जो बेसल ओव्हल शेप पार्ट असेल याला म्हणायचं तुम्हाला ओव्हरी. तुम्हाला माहित आहे ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल असते आणि ओव्ह्यूलच्या आतमध्ये एग सेल असतात. हे ओव्ह्यूल कशा पद्धतीचे येऊ शकतात, आता या ठिकाणी कशा आहेत, साईडला अरेंज झाले आहेत. तर कशा पद्धतीने होऊ शकतात, ओव्हरी आतमध्ये ओव्ह्यूल आणि एग, त्याच्यानंतर जो इलॉंगेटेड पोर्शन आहे याला म्हणतात स्टाईल, आणि जो टीप आहे याला म्हणतात स्टिग्मा. दिस इज कॉल्ड ॲज अ कार्पेल, किंवा यालाच म्हणतात पिस्टिल. नाव लक्षात ठेवा, फिमेल सेक्स ऑर्गन सिंगल कॉल्ड ॲज कार्पेल किंवा पिस्टिल. त्याच्यातला बेसचा पार्ट आहे ओव्हरी, जिथं एक सेल तयार होणार, स्टाईल, आणि सगळ्यात शेवटचा टोक म्हणजे स्टिग्मा. ह्या स्टिग्माचं महत्व काय, त्याच्यामध्ये असते शुगरी सिक्रिशन. जे इन्सेक्ट किंवा हनीबीज वेगवेगळ्या फ्लावरला व्हिजिट देतात, त्याच्या मागे उद्देश काय, तर ते त्याच्यामधून मध गोळा करतात. ते मध म्हणजे काय, ऍक्च्युली ते मध नाही, त्याला म्हणतात नेक्टर. नाव लक्षात ठेवलं. आणि नेक्टर म्हणजे काय, ते शुगरी सिक्रिशन. काय म्हणायचंय, शुगरी सिक्रिशन. आणि याचंच कन्व्हर्शन हनीबीज मग काय करतात, हनीमध्ये करत असतात. तर असो, a single typical flower is made up of such type of the organ, accessory आणि essential. accessory मध्ये कॅलिक्स करोला, कॅलिक्स फोटोसिंथेसिस करेल, करोला अट्रॅक्शनचं काम करेल. इसेन्शियल मध्ये अँड्रोशियम, गायनोशियम, मेल सेक्स ऑर्गन, त्यातला एक मेंबर स्टेमन. गायनोशियम मध्ये फिमेल सेक्स ऑर्गन, त्याला कार्पेल. स्टेमेन मध्ये अँथरचा महत्वाचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये काय तयार होतात, अँथर मध्ये पोलन ग्रेन्स, बरोबर. आणि जो कार्पेल आहे, त्या कार्पेल मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे ओव्हरी, कारण तिथं काय ते एग सेल. आता या सगळ्या पार्टचं सिग्निफिकन्स, कशा पद्धतीने हे स्टेमेन प्रेझेंट राहतात, त्या स्टेमेनच्या आतमध्ये पोलन ग्रेन कुठं बनतात, कसे बनतात, मिओसिस कशी घडते, या सगळ्या प्रोसेस तुम्हाला डिटेलमध्ये पाहायच्या. ठीक आहे, सध्या पुरतं फक्त एक शेवटचं हे लक्षात ठेवा की प्लांट मध्ये हे जे पूर्ण रिप्रोडक्शनचा फिनॉमिना आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शनचा, याच्यामध्ये पूर्ण रिप्रोडक्शनला 3 इव्हेंट मध्ये डिस्क्राईब करायचं आहे. म्हणजे याच्या समोरचा आपला सिलेबस कसा आहे, आपल्याला 3 पार्ट मध्ये पाहायचा आहे या फ्लावर मधला, म्हणजे प्लांट मधला. कोणकोणता पहा, इव्हेंट्स इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन. पहिला इव्हेंट आहे प्री फर्टिलायझेशन इव्हेंट. सेकंड आहे फर्टिलायझेशन इव्हेंट. आणि तिसरा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट. फर्टिलायझेशनच्या अगोदर काय काय चेंजेस घडतात, फर्टिलायझेशनच्या दरम्यान काय घडते, आणि फर्टिलायझेशनच्या नंतर काय घडते. इथं पोलन ग्रेन्स तयार होतात, ओव्हरी तयार होते, फर्टिलायझेशन मध्ये मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज होतात, आणि पोस्ट फर्टिलायझेशन मध्ये काय तयार होते माहित आहे, सीड्स, फ्लावर. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा हा आजचा क्लास. सध्या पुरतं तुम्ही फक्त टिपिकल फ्लावरचं स्ट्रक्चर लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि याचा व्हिडिओ सुद्धा मी बनवून आज जर नाही आला तर उद्यापर्यंत येऊन जाईल, कारण ते कसं नेटवर्कच्या कव्हरेजमध्ये थोडंसं प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, थँक्यू.